बातमी आहे पावसाच्या अंदाजासंदर्भातली। महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस पडणार आहे आणि उष्णतेची लाट मात्र जास्त असणार आहे। भारतीय वेधशाळेने सुधारित अंदाज वर्तवलाय। महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% शक्यता आहे, तर देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। महाराष्ट्रात जूनमध्येही उष्णतेच्या लाटा राहतील असं सांगितलं जातंय। विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील। मान्सून दरम्यान एल निनोची स्थिती असण्याची दाट शक्यता आहे। शेती, पाणी आणि वीज निर्मितीवरती एल निनोचा परिणाम होईल असा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। एल निनो, त्याचे परिणाम याची गेल्या 2-3 महिन्यांपासून खूप जास्त चर्चा आहे। साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट हे जे पावसाचे प्रमुख 3 महिने आहेत, त्या काळामध्ये एल निनोचा प्रभाव कसा असेल, पाऊस आणि त्यावर आधारित इतर गोष्टींवरती त्याचा कसा परिणाम होईल? प्रज्ञा, आयएमडीने आज जे सुधारित अंदाज जाहीर केला याच्यामध्ये आपण बघितलं एप्रिलमध्ये जो अंदाज जाहीर केला होता त्याच्यामध्ये 92% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। आता ती आणखी कमी झाली आहे, 90% त्यांनी सांगितली। आणि आयएमडीची ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्यानुसार 90%पेक्षा जर खाली असेल तर तो अपुरा पाऊस असतो, डेफिशियंट रेनफॉल असतो। आता जरी त्यांनी बिलो नॉर्मल म्हणलेला असेल, म्हणजे सरासरीपेक्षा कमी असेल, तरी सुद्धा अपुऱ्या पावसाची शक्यता तब्बल 60% आहे। तर त्यामुळे जरी 90% म्हटलं तरी त्याच्यापेक्षा खाली पण राहण्याची शक्यता आहे। आणि त्याचं कारण अर्थातच सगळेजण सांगतात त्यानुसार एल निनो आहे। एल निनो बाबत जो अंदाज वर्तवण्यात आलाय त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वीक एल निनो सांगितलाय, म्हणजे त्याची तीव्रता फार राहणार नाही। मात्र जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो सर्वसाधारण असेल आणि सप्टेंबरमध्ये त्याची तीव्रता वाढत जाईल। त्यामुळे उत्तरोत्तर त्या एल निनोचा प्रभाव मान्सूनवर वाढत जाईल असं सांगितलंय। आणि त्याचं मेन कारण असंच असतं की प्रशांत महासागरामध्ये कमी दाब असतो, त्या भागामध्ये सगळे वारे खेचले जातात, बाष्प खेचलं जातं आणि त्यामुळे भारतावर जास्त दाब राहून या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं। पण असं नाही की पाऊस बिलकुलच पडणार नाही। ज्याप्रमाणे आता हा अंदाज आलाय त्यानुसार 10 ते 15% साधारणतः पाऊस सरासरीपेक्षा कमी पडू शकतो। पण त्याचं एकूण वितरण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता जास्त आहे। मयुरेश सर, आभार आपले। आपण सविस्तर बातचीत केलीत आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी। आणि ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसळीकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। जसं आता भारतीय वेधशाळेने अंदाज वर्तवलेला आहे, 90% पावसाची भारतात शक्यता वर्तवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% शक्यता वर्तवली गेलेली आहे। साधारणपणे पावसाचं कसं प्रमाण असेल महाराष्ट्रामध्ये आणि कमी पावसाचे काय परिणाम भोगावे लागतील? हे आज भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशासाठी पूर्वानुमान दिलंय। त्याच्यामध्ये मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 92% देशामध्ये पाऊस सरासरीच्या पडेल असं म्हटलं होतं, तर तो आता आकडा खाली आलाय आणि 90% पाऊस देशामध्ये मान्सूनच्या सरासरी इतका पाऊस पडेल, 90% पाऊस इतका पडेल असं हवामान विभागाने म्हटलंय। आणि त्याचं वितरणही जे आपण जर बघितलं देशामध्ये आणि राज्यामध्ये पण, तर ते असं दर्शवतं की बऱ्याच ठिकाणी किंबहुना बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला त्याचं जे विश्लेषण आहे किंवा त्याचं जे वितरण आहे त्याच्यावरून आपल्याला दिसतं। त्याचे काही महत्वाचे परिणाम असे होऊ शकतात की एक म्हणजे एल निनोचं ह्याच्यावरती पावसावरती सावट आहे आणि त्यानुसार येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये परत एकदा एल निनोचा प्रभाव आपल्याला दिसायला लागेल आणि तो त्याचा चढता क्रम आपल्याला दिसेल। आणि ज्या वर्षी एल निनो असतो त्यावेळी आपण जर का पूर्वीची काही वर्ष बघितली तर त्याच्यावरती आपला मान्सूनचा ऍडव्हर्स इफेक्ट असतो, नेगेटिव्ह प्रभाव आपल्याला दिसतो आणि त्याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या पुढच्या 4 महिन्यामध्ये राज्यातल्या आणि देशातल्या पावसावरती त्याचा आपल्याला प्रभाव दिसेल। एकंदरीत त्याचा महत्वाचा प्रभाव जो आहे तो कृषीवरती असेल, कारण आपल्याकडे बहुतांश शेती राज्यामध्ये आणि देशामध्ये ही पावसावरती, पावसाच्या पाण्यावरती आधारित आहे। अर्थात सिंचनाची सोय पण आपल्या ठिकाणी काही ठिकाणी आहे, पण राज्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे पाऊस कमी असला तर त्याचा परिणाम आपल्याला जे सब डिव्हिजन्स आहेत, विभाग आहेत, जसं मराठवाडा, विदर्भामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये
आपल्याला पावसाची ओढ दिसेल आणि त्याचा स्ट्रेसही जाणेल. आणि नेमका कृषीवरती, आरोग्यावरती, ऊर्जा निर्मितीवरती आणि एकत्रच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ह्या 4 महिन्यात नाही तर त्याच्या पुढचेही काही दिवस आपल्याला हा दिसेल. अर्थात राज्याने त्याच्याविषयी धोरणात्मक अंमलबजावणीचे कार्यक्रम ऑलरेडी राबवायला सुरुवात केलेली आहे. तशा पद्धतीचे काही निर्णय घेण्यात आले. शेततळी म्हणा किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारच्या उपक्रमाला प्राधान्यही देण्यात आलेलं आहे. आणि शासनाने सर्वसाधारणतः जी हायड्रोलॉजी संबंधी म्हणजे जलसंधारण संबंधीची जी कामं आहेत ती मान्सूनच्या अगोदरच त्याच्या व्यवस्थितपणे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सर्व प्रकारचे उपाययोजनाही करायला ऑलरेडी सुरुवात केली. तशा प्रकारचे आपल्याला आता रिझल्टही दिसत आहेत. तर एकंदरच राज्यामध्ये पाऊस जरी कमी असला तरी राज्यामध्ये हे पहिल्यांदाच होत नाही की पाऊस कमी असेल, पण ह्याच्याबद्दलची पण काही वर्ष होती ज्याच्यामध्ये पाऊस राज्यामध्ये कमी झाला, तर त्यावेळी पण राज्याने व्यवस्थितपणे नियोजन करून त्याच्यातून मार्ग काढला होता. सर, आणखी एक अंदाज वर्तवला गेलाय, तो म्हणजे जूनमध्ये उष्णतेच्या लाटा असतील. म्हणजे आता मे संपत आलाय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात सगळ्यांना पावसाचे वेध लागलेले असतात, पण जूनमध्ये सुद्धा उष्णतेच्या तीव्र लाटा असतील असं सांगितलं गेलंय. हा पावसाचा संक्रमणाचा महिना आहे. म्हणजे जूनमध्ये सर्वसाधारणतः 1 जूनच्या सरासरी तारखेला ज्यावेळी केरळमध्ये पाऊस दाखल होतो तर तो उत्तर भारतामध्ये नॉर्थ राजस्थानपर्यंत पोहोचायला जवळजवळ त्याला 40 ते 45 दिवस लागतात. आणि त्या दरम्यान सर्वसाधारणतः बऱ्याच ठिकाणी जर का पावसामध्ये जर का त्याच्या उत्तरेकडच्या सरकण्याकडे जर का डिले झाला किंवा उशीर झाला तर काही ठिकाणी अशा प्रकारची उष्णतेचा प्रभाव, वाढलेल्या हीटचा प्रभाव आपल्याला दिसू शकतो. आणि अल्निनोची जी वर्ष असतात ती सर्वसाधारणतः उष्ण वर्ष म्हणून ओळखली जातात. सर, आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं आम्हाला त्यासाठी. दरम्यान हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. जून 2026 के दौरान उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगढ़, गुजरात और आंध्र प्रदेश के कई हिस्सों में तथा महाराष्ट्र, तेलंगाना, हिमाचल प्रदेश और तमिलनाडु के कुछ इक्का दुक्का क्षेत्र में सामान्य से अधिक हीट वेव डेज यानी उष्ण लहर, लू जैसे कंडीशन डेवलप होने का उम्मीद किया जा रहा है.